न्यूज के प्रायोजक है इकबाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर येथे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच्या अमावस्येच्या दिवशी सीना नदीच्या काठावर महादेव मंदिर आहे। विविध धार्मिक कार्यक्रमानंतर याच ठिकाणी संगम यात्रा पार पडते। संगम यात्रेस पंचक्रोशीतून भाविकांची मोठी गर्दी असते। यामध्ये मनगोळी, तेलगाव, सीना, डोणगाव, नंदूर, समशापूर, वांगी, भाटेवाडीसह सोलापूर शहरासह ग्रामीण भागातून भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात। या संगम यात्रेस नंदूरचे गुरु सोमनिंग, मनगोळी गावचे ओमसिद्ध, तेलगाव, सीनाचे जकोबा, डोणगावचे दोन्ही यल्लमा देवी या देवांच्या भेटी संपन्न झाला। त्यानंतर भागणुकीचा कार्यक्रम होतो। त्यानंतर संगम यात्रेची सांगता होते। सदर यात्रेस उपस्थित असलेल्या भाविकांनी संगम यात्रेच्या मार्गावर असलेल्या नंदूर आणि तेलगाव सीना हा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी विद्यमान खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख यांना लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून केली आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, नंदूर। किती शूटिंग यायला लागलं मी तो हात अलग मेन कार जा रहा है। अरे समजा इथे काय नाही, पाणी मारतो बाबा। ए बाकी लोक थांबा।
ಮೆರೆಸ್ತಾನ ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ. माय मकणापूर शिवस्थानात ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಕಡಿ ಊಟ ಕಲ್ಲು
विजापूर नाडी गे ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ವಿಜಾಪುರ ನಾಡಿ ಕೆಂಪು ಕುದುರೆ ಕುಣಿತ ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಗಂಗಿ ನಾಡಿ ಬಿಳಿ ಕುದು ಕುಣಿತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಗಂಗೆ ನಾಡಿ ಬಿಳಿ ಕುದುರೆ ಕುಣಿತ ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಮುಂಗಾರ ನಾಡಿ ಮುಂಗಾರೆ ಮುಂಗಾರ ನಾಡಿ ಮುಂಗಾರಿ ಹಿಂಗಾರ ನಾಡಿ ಹಿಂಗಾರ मी नंदूर तालुका उत्तर सोलापूर या गावचा रहिवासी व आम्ही गावकरी मंडळी सालाबादाप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त संगम यात्रा ही पूर्वजापासून होत आहे. तरी यावर्षी गुरु सोमलिंग, मनगुळे अमोक्षसिद्ध व डोणगाव यल्लमा या 3 पालख्यांचा भेटीचा सोहळा पार पडलेला आहे. तसेच नंदूर संगम येथे देवांच्या भाकणुकीचा कार्यक्रम झालेला आहे. या भाकणुकीमध्ये सालाबाराप्रमाणे भाकणूक होऊन देवाची भाकणूक ही खरीप हंगामासाठी थोडा पाऊस कमी म्हणून सांगितलेला आहे व रब्बी हंगामासाठी थोडा जास्त पाऊस असं सांगितलेला आहे. आणि भीमा नदीला व सीना नदीला पाणी म्हणजे महापूर नाही, सर्वसाधारण पाऊस नदी काठोकाठ पाणी येईल असं वर्तविण्यात असं भाकणूक झालेली आहे. तरी जनावरांच्या चाऱ्याबद्दल बोलायचं झालं तर भरपूर चाऱ्याची अपेक्षा आहे असं देवाच्या भाकणुकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि लोकांना थोडं पीडा आहे असं भाकणुकीमध्ये नमूद केलेलं आहे. नमस्कार, मी दयानंद पाटील तेलगाव इथून ह्या यात्रेसाठी मी इथं आलेलो आहे. माझे मित्र किसन माने, जवळजवळ वय त्यांचं 70-72 वय आहे. त्यांनी म्हणजे माझ्या पाठीमागे लागल्यानंतर मी आलोय. माझी ही पहिलीच ही आहे वारी इथल्या देवाची. महादेवाच्या भेटीसाठी तेलगाव, डोणगाव, नंदूर आणि तसेच मनगुळे ह्या गावातून 4 गावचे लोक आणि 4 गावचे देव इथे भेटीसाठी येतात. भेटीला आल्यानंतर इथं नदीमध्ये सीना नदी आहे, तिथं आंघोळी करून देवासांच्या भाकणूक होते. भाकणूक चांगली व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. भाविक लोक बी भरपूर गर्दी होते आणि भरपूर जण आले. आणि मी पहिल्यांदा आल्यामुळे मला पहिलेच काय माहित नव्हतं. आता आल्यामुळे मला एकदम इतका आनंदी झालोय की ह्याच्या पुढे मी आता जोपर्यंत आहे तोपर्यंत याची माझी इच्छा आहे. आणि सगळे कार्यक्रम रीतिरिवाजाप्रमाणे व्यवस्थित पार पडलेले आहेत. यल्लामाई डोणगावच्या दोन्ही यल्लामाई आलेल्या होत्या. जकोबा तेलगावचा जकोबा आलेला होता. इथं नंदूरचे सोमनाथ आलेले होते आणि मनगुळेचे अमुकसिद्ध हे सर्व देव एकत्र येऊन एका ठिकाणी येऊन भेटी झाल्या. सर्व कार्यक्रम एकदम संपन्न झालेला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून आमचे लोकप्रधान न्यूज चॅनलचे घंटे साहेब आहेत, ह्यांनी दरवर्षी साजरे लावतात. त्यांची बातमी बघूनच मी ह्या वर्षी माझ्या मित्राच्या पाठीमागे लागलो आणि इथं आलो. आणि त्यांचं हे सहकार्य बरंच लाभते इथं. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आल्याबद्दल आणि हे केल्याबद्दल. बोला. मी कृष्णा माने, तेलगाव सीना. अगदी लहानपणापासूनच या संगम म्हणून तीर्थक्षेत्र आहे. तेलगाव, डोणगाव, वांगी, हत्तूर, नंदूर, मनगोळी अशा या पंचक्रोशीतलं श्री महादेवाच्या सहवासाने आणि ही पावनभूमी पवित्र झालेली आहे. आणि अनादी कालापासून असं सांगितलं जातं की या ठिकाणी भगवान महादेवाचा सहवास होता. आणि त्यामुळे की पाडव्याच्या आदल्या दिवशी जी अमावस्या असते त्या अमावस्याला येथे महादेवाचा सहवास असल्यामुळे की अनादी कालापासून येथील पंचक्रोशीतील देवदेवतांच्या भेटी या महादेवाच्या साठी येतात. म्हणून नंदूरचे सोमलिंग महाराज, तसेच मनगुळेचे अमुकसिद्ध
वांगीचे यल्लामा देवी, डोणगावची यल्लामा देवी, धाकटी यल्लामा देवी आणि थोरली यल्लामा देवी, तसेच मनगुळीची आमुक्षित आणि शमशापूरची चंद्राबाई आणि तेलगावचे जकराया, तेलगावचं मूळ महादेवाचं मंदिर तिथलीही पालखी येत होती, ती काही कालास्तव आता येत नाही थोडस, आणि तिथली यल्लामाची पालखी येत होती. अशा पंचकृषीतील सगळ्या देवांच्या पालख्या या महादेवाच्या भेटीला येतात आणि अतिशय ते अनादी कालापासूनचं हे पुण्यतीर्थ क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामुळे इथल्या पावनभूमीमुळे पंचकृषीतील विकास झालेला आहे आणि या विकासामुळं की बालगोपाळ या यात्रेला सहभागी होतात. काही दिवसापूर्वी म्हणजे दिवसाच्या अगोदर या ठिकाणी फार मोठी यात्रा होत होती आणि कुस्त्याचा कार्यक्रम पण होत होता. ते थोडासा त्या नदीला पाणी आल्यामुळे थोडासा तो कुस्त्याचा कार्यक्रम हल्ली होत नाही, परंतु अतिशय सुख समाधानानं पंचकोशीतील भाविक या ठिकाणी ही महादेवाची यात्रा, ह्या यात्रेला संगमाची यात्रा अशी आमची ख्याती आहे. हे पंचकृषीतील भाविक अतिशय तनमन धनाने आणि भाविक पद्धतीने रीतिरिवाजाच्या परंपरेनुसार या ठिकाणी सर्व देवी देवतांच्या भेटी होतात आणि महादेवाची भेट घेऊन उद्याच्या येणाऱ्या पाडव्याचं नवीन वर्ष सुख समृद्धीत जावं अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करून या पंचकृषीतील भाविक ही यात्रा संपन्न करतात. आणि त्यामुळे दरवर्षी अगदी मी लहानपणापासून न चुकता या यात्रेला येतो. यावर्षी माझ्या मित्र त्याने पण यावर्षी घेऊन आलेला आहे आणि ही यात्रा अतिशय सुख संपन्न पद्धतीने संपन्न झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भगवान महादेवाच्या कृपा आशीर्वादाने की येणारं वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं जावं असे मी महादेवाच्या चरणी विनंती करतो. येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सर्व भाविकांना, सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि लोकप्रधान न्यूजनं हे तीर्थक्षेत्र जे उपेक्षित होतं की काही प्रसिद्धी कालापासून, परंतु हे तीर्थक्षेत्र त्यांनी या वृत्तदर्शनच्या माध्यमातून, आपल्या बातमीच्या माध्यमातून त्याचा प्रसार केला, त्याबद्दल मी लोकप्रधान न्यूजला धन्यवाद देतो आणि घंटे साहेबांनी खास करून धन्यवाद देतो. सर्वांना उद्याच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. या यात्रेच्या निमित्तानं मी येथील आमचे माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेब यांना विनंती करतो की तेलगाव ते नंदूर हा रस्ता मंजूर झालेला आहे, खडीकरण हे मंजूर झालेलं आहे, डांबरीकरण मंजूर झालेलं आहे. इथे येणाऱ्या देवदेवतांच्या जे पालख्या आहेत या तीर्थक्षेत्रासाठी येतात. बरेचसे लहान बाळासहित पासून मोठ्या लोकांच्या पर्यंत देवदेवतांच्या पालख्या आणि सगळे भक्तगण येतात आणि त्यांची खूप मोठी गैरसोय होते. वड्याला पाणी आहे त्यामुळं वड्यावर पूल नाही आणि हा तेलगाव नंदूर जोडणारा रस्ता, या संगमावर तीर्थक्षेत्रावर जोडणारा जो रस्ता आहे तो अतिशय खराबीचा आहे, हालाकीचा आहे. रस्त्याने त्याला साधं चालताही येत नाही, पालख्या घेऊन जाणं तर थोडीशी गोष्ट अवघडच होते. तरी माननीय खासदार आमदारांना या यात्रेनिमित्त मी हात जोडून विनंती करतो की नंदूर तेलगावाचा या हद्दीचा रस्ता जर या ठिकाणी झाला तर येणाऱ्या भाविकांची, हा शिवरस्ता येणाऱ्या भाविकांसाठी खूप तो सोयीचा होईल आणि देवदेवतासाठी येणाऱ्या तीर्थक्षेत्रासाठी आपण हा रस्ता मंजूर करावा आणि पुढच्या वर्षापर्यंत हा रस्ता होईल अशी मी अपेक्षा करतो दोन्ही खासदार साहेबांच्याकडूनही आमदार साहेबांच्याकडून. तरी हा रस्ता नंदूर ते तेलगाव रस्ता झाल्यानंतर या देवस्थानला खूप सोयीचं होईल. आपण या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी प्रत्यक्षात भेट द्यावी आणि काही ती वस्तुस्थिती समजावून घ्यावी. त्यांना मी विनंती करतो की हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून येथील पंचकृषीतील भाविकांचा त्यांनी विनंतीचा आदर करावा. लोकप्रधान न्यूजच्या वतीने यांच्या मार्फत मी हा रस्ता व्हावा अशी माननीय खासदार आणि आमदार साहेबांना विनंती करतो आणि होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि या अपेक्षेसहित सर्व नागरिकांकडून तशी विनंती सुद्धा करतो कि या देवस्थानचा रस्ता लवकरात लवकर तेलगाव डोंगराव व्हावा. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता बेगमपेट मार्केट सोलापुर. कॉन्टैक्ट नंबर 9422601266 9423521266.